पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। पुण्याच्या हिंजवडीमधील मुसळधार पावसामुळे आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप, साचलेल्या पाण्यातून वाहनांचा प्रवास, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये धरणं भरायला सुरुवात, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 4% पाणीसाठा जास्त। पुण्यामध्ये पावसाळ्यासाठी महापालिकेचा शीघ्र कृती दल सज्ज, नागरिकांच्या संरक्षणासाठी नियोजन, पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर लक्ष राहणार। पुण्याच्या कात्रज चौकामधील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त करण्यात आलेले वाहतूक बदल मागे, कात्रज चौकामधील वाहतूक पूर्ववत। पुण्यातील शिरूरमध्ये शेतजमिनीच्या वादांवरून 2 गटामध्ये तुफान हाणामारी, न्हावरे ते चिंचणी रस्त्यावरची घटना, हाणामारीची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद। नायजेरियन महिलेचे कोंढव्यामध्ये अनधिकृत वास्तव्य असल्याचं उघड, रिअल इस्टेट एजंट आणि घरमालकाच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, नायजेरियन महिला पोलिसांच्या ताब्यात। पुण्याच्या सिंहगड रस्ता परिसरामध्ये पतीपासून विभक्त झालेल्या महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, महिलेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात पर्वती पोलिसात गुन्हा। कोंढवा पोलीस ठाण्यामधील पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल, विद्यार्थ्यांच्या बॅगेमध्ये हुक्का स्पॉट आढळल्यानंतर कारवाईच्या धमकीनं 28,000ची खंडणी उकळली, 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा। पुण्यामध्ये घरफोडीचं सत्र सुरूच, 3 ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये 16 लाख लंपास, बिबेवाडी, कोंढवा आणि नांदेड सिटी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल।